नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। 6 फेब्रुवारी रोजी षटतिला एकादशी आहे। या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण करून पूजा केली जाते। या दिवशी तिळाचे दान केले जाते। असे मानले जाते की तिळाचे दान केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, सर्व प्रकारचे रोग आणि दोषापासून आपली मुक्ती होते। षटतिला एकादशीला तीळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात। या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तर्पण करण्याची परंपरा आहे। या दिवशी तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करावी व पिवळे फळ, फूल व वस्त्र अर्पित करावे। या दिवशी तीळ वापरल्यामुळे पुण्यप्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात। या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होते। तिळाच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते। 1. तीळ स्नान, 2. तीळ उटणे, 3. तीळ हवन, 4. तीळ तर्पण, 5. तीळ भोजन, 6. तीळ दान। हे तिळाचे 6 प्रकार आहे आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते। या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे। हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे। पूर्व दिशेला तोंड करून 5 मूठ तिळांनी 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने आहुती द्यावी। ब्राह्मणांच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तर्पण करावे। या दिवशी अन्न सेवन करू नये। संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तींना या दिवशी आवर्जून दान करावे। या दिवशी काय करणे टाळावे? या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे। एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावे। पूजा आणि कथा दरम्यान कुटुंबातील वातावरण शांत असावे। व्रत करणाऱ्यांनी कमीत कमी भाषण करावे। खोटं मुळीच बोलू नये। कोणाची निंदा करू नये। मोठ्यांचा अपमान करू नये। या दिवशी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इत्यादी गोष्टींचा त्याग करावा आणि देवांची, भगवान विष्णूंची उपासना आराधना करावी। एकादशीच्या दिवशी शक्य झाल्यास दिवसभरात एकदा तरी विष्णू सहस्रनाम हे स्तोत्राचं पठण करावं। वाचायला येत नसेल तर यूट्यूबला लावून ते श्रवण करावं। या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही तिळाचा वापर करा। तिळाचा जेवणात वापर करा। तिळाचं दान करा। तिळाचे हे 6 उपाय तुम्ही करा। हे जे 6 उपाय तुम्ही करणार आहात हे एक प्रकारचं तुमच्याकडनं तिळाचं दान केलं जातं आणि एकादशीला तिळाचं दान केलं तर त्यामुळे आपल्याला पुण्यप्राप्ती होते, मोक्षप्राप्ती होते। त्याचप्रमाणे रोगमुक्ती होते। सर्व रोगांपासून आपली मुक्तता होते। आपल्याला सदृढ आयुष्य प्राप्त होते। त्यामुळे या एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेवढं तिळाचं दान करा, तिळाचं सेवन करा आणि भगवान विष्णूंची होईल तेवढी सेवा, उपासना, आराधना करा। याविषयीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। त्या उपायांची व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा।